नमस्कार, प्रियाज किचन वाईफ्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला घरच्या घरी आईस्क्रीम कँडी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। उन्हाळ्यात लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी खूप छान अशी कँडी घरच्या घरी तयार होते, तर नक्की बघा। मी आता रेसिपी दाखवते। त्यासाठी लागणारे साहित्य, मी इथे थंड अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि पाव वाटी साखर। तर मी आधी इथे कस्टर्ड पावडर आहे ती दुधात इथे मिक्स करून घेणार आहे। दूध हे थंडच हवं, थंड दुधातच मिक्स करून घ्यायचे आहे। इथे काळजी घ्यायची आहे की गुठळ्या होणार नाहीत। पावडर मिक्स करताना गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीत। हे बघा, मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे एका साइडला मी दूध गरम केलेलं आहे, साधारण पाव लिटर हे दूध आहे। त्या दुधामध्ये जी पाव वाटी साखर दाखवली होती मी ती घातलेली आहे। ती घालून विरघळल्यानंतर आपल्याला हे कस्टर्ड मिल्क जे होतं ते आपण घालणार आहोत। कस्टर्ड मिल्क घातल्यानंतर दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। लो फ्लेम वरतीच आपल्याला हे दूध गरम करायचं आहे। छान असं मिक्स होईपर्यंत लो फ्लेमलाच आपल्याला ढवळत राहायचं आहे। तर छान असं आपलं दूध पण इथे घट्ट तयार झालंय, आईस्क्रीम साठी तयार असं बघू शकता। आता हे दूध थंड करूनच आपल्याला आईस्क्रीम कप मध्ये आपल्याला हे घालायचं आहे। गार्निशिंग साठी तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, त्यामध्ये सुद्धा दुधात तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा मिक्स करून घेऊ शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता। मी ते ड्रायफ्रुट्स थोडी पावडर केलेली आहे, ती होती माझ्याकडे, तीच मी ह्यामध्ये घालत आहे। थोडी थोडीशीच घालते। इथे मी आईस्क्रीम कप्स हे आता भरून घेत आहे, त्यामध्ये ते मिल्क आपल्याला टाकायचं आहे। जेवढे राहतील तेवढे कप्स मी ह्याच्यामध्ये भरत आहे। इथे मी पहिले 4 घेतले होते कप्स, तर 4 न होता माझे इथे 6 कप्स रेडी झालेले आहेत। आरामात घरच्या घरी होते, कमी साहित्यामध्ये आपलं हे आईस्क्रीम तयार होतं, बघू शकता इथे। हे कँडीज आपल्याला साधारणतः 5 ते 6 तास आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायचे आहेत। फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर आपलं आईस्क्रीम खायला तयार होतं। बघा, इथे माझ्यात मी 6 कँडीज तयार झाल्यात माझ्या। उरलेलं मी आता ह्या 2 कँडीज मध्ये कप्स मध्ये टाकत आहे। जास्त वेळही लागत नाही बनवायला, जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात। बघाच, आता ह्या आपल्या कँडीज तयार झाल्यात। आपल्या आता 5 ते 6 तास मी ह्या फ्रीजर मध्ये ठेवत आहे। 5 ते 6 तासांनी बघा खूप छान अशी कँडीज तयार झाली आहे। ती मी आता असं हाताने काय बोलतात शेक करून घेते आणि कँडीज अलगद निघते। बघा, वा काय छान तयार झाली आहे। खूप सुंदर अशी कँडीज तयार होते, खायलाही मस्त, कमी साहित्यामध्ये छान अशी कँडीज तयार। जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।